निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। औदुम्बरः कल्पवृक्ष कामधेनुश्च सङ्गमः चिन्तामणि गुरौ पादौ दुर्लभौ भुवनत्रये। कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलौ श्रीपाद वल्लभा वल्लभा। सद्गुरुनाथ महाराज की पुंडलीक वरदा। पुढचं आपल्यालाच म्हणायचंय। हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। सद्गुरु योगीराज टेंबे स्वामी महाराज की जय। सद्गुरु गुळवणी महाराज की जय। सद्गुरु मामा महाराज की जय। जय जय रघुवीर। सद्गुरु आबा महाराज की। सद्गुरु वासुदेव भगवान की जय। मंगलमूर्ति गमपनी सागरे सानी सानी सागम पग भगरे हरि जय जय राम कृष्ण हरे
संकेत मिलना नको विसरू संकेत मिलनाचा नको विसरू संकेत मिलनाचा तृषित आहे मी तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा नको विसरू संकेत बुवा नाट्यगीत म्हणा म्हणून ह्याच्याकरता आयोजलेलं हे पद आहे का? संगीत मत्स्यगंधामध्ये आलेला प्रसंग वेगळा आहे. नको विसरू संकेत मिलनाचा तिथला प्रसंग भलताच आहे. मग कीर्तन सेवेच्या कीर्तनकाराच्या गादीवर उभं राहिल्यानंतर कुठल्या मिलनाचा संकेत विसरायचा नाही. तर गेली अनेक वर्ष आमच्या सप्रे काकांच्या मदतीनं आम्ही युट्यूबवर बघतोय हे सगळं. प्रत्येक श्रावण मास महोत्सव बर हे करण्याकरता सुद्धा असलेली चित्रगुप्ताची भूमिका वेगळी आहे त्यांची. त्यामुळे असा मिलनाचा संकेत एक श्रोता म्हणून घर बसल्या आम्हाला झालेला आहे. श्रोते काही दिसतात त्यातले, त्यामुळे त्यातल्या काहींचे चेहरे थोडे थोडे लक्षात आहेत. जे आबा महाराजांच्या मंदिरामध्ये पुढे बसतात आणि यांची स्क्रीन जेवढ्या लोकांना कव्हर करते, त्यामुळं त्यांना बघितल्यानंतर आलेला विचार आहे मनात, नको विसरू संकेत मिलनाचा. आणि त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. भगवान प्रभू रामचंद्रांची ती मूर्ती बघितल्यानंतर, त्यांचं तिथलं अधिष्ठान बघितल्यानंतर तृषित आहे मी तृषित आहे मी तुझ्या दर्शनाचा नको विसरू संकेत मिलनाचा नको विसरू संकेत मिलनाचा मिलनाचा मिलनाचा. बुवा 8 वाजलेले आहेत, त्यामुळे 8ची आठवण बुवांना ठेवणं गरजेचं आहे. आयोजकांनी जे काही वेळ दिली त्या वेळेनुसार त्या पद्धतीनं ही कीर्तन सेवा व्हायला पाहिजे. मला माहिती आहे बरेच लोक बऱ्याच लांबनं भागातनं सुद्धा आलेले असतील, त्यामुळे त्यांची गैरसोय करणं हे खरं म्हणजे या गादीवर उभं राहून केलेलं महापातक आहे. त्यामुळे नमनाला घडाभर तेल नको. श्री सीताराम. चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम
क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक काम क्रोधाधिक जाती निज धामा निज धामा राजा राम चरणी लक्ष लागो सीताराम राजा राम राजा राम राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो राजा राम चरणी हो राम चरणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा बोलो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हो हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 ओ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय राष्ट्रगुरु समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज की जय श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज की जय सद्गुरु अक्कलकोट स्वामी महाराज की जय सद्गुरु मामा महाराज की जय सद्गुरु आबा महाराज की जय सद्गुरु वासुदेव भगवान की जय मंगल मूर्ति मोरया चहा प्रत्येकाचा घेऊन झालाय नाही म्हणायला आम्हालाही मिळालेलाच आहे आणि म्हणून साथीदारांचा जोर एका कपाच्या चहावर किती वाढलाय हे आपल्याला लक्षात आलंय ना हा मग केवळ साथीदारांचा वाढून कसं चालेल तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती म्हणून एकदा ठणकावून गजर व्हावा आणि मग आपल्या प्रतिपाद्य विषयाकडे बघूया सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर अनन्य शरण रेगा हरि नाम
धरावे वास तयाचा देणार नाही दगा देणार नाही दगा रे अनन्य शरण रे गा आदिला अनन्य शरण हे मुनिया कर दोन्ही कटेवरी हे मुनिया कर दोन्ही कटेवरी भक्ता भेटी उभा उभा भक्ता भेटी उभा उभा रे अनन्य शरण रे गा आदिला अनन्य शरण त्र्यंबक होऊन साधन हे करी त्र्यंबक होऊन साधन साधन त्र्यंबक होऊन साधन हे करी एका जनार्दनी गा गा एका जनार्दनी गा गा दे शरण रे गा हरिदा अनन्य शरण रे गा हरिदा अनन्य शरण रे अनन्य शरण रे गा अनन्य शरण रे गा भूलोकीच्या गंधर्वात आकाशवाणीनं आपल्यावर कृपा केलेलीच आहे. त्यामुळे आपण हे गाणं बऱ्याच वेळेला ऐकलं असेल. कोणतं? कोकिळा गा 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 रे कोकिळा गा 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 रे कोकिळा गा गा रे कोकिळा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा विस्मयकारा नमन नटवरा नमन नटवरा नमन नटवरा विस्मयकारा सद्गुरुनाथ महाराज जय जय रघुवीर. तिखट असा प्रसाद आणि गोड असा चहा हा मिळालाय ना. नि 4च लोकांनी माना डोलवल्या. झालंय असं वा वा. त्यांनी हातही वर केला अनुमोदन. आणि आम्ही बाहेर असल्यामुळं आम्हाला ते बघायला मिळालेलं आहे की स्वयंसेवकांनी किती कष्ट केले, सगळ्यांना सगळं वाटप केलं. त्यांच्याकरता एकदा टाळ्या वाजवायला काही हरकत नाही, कारण केवढा मोठा उत्सव आहे. आणि आता जय जय रघुवीर. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे,
पण सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय. समर्थांचा उपासनेतला म्हटला जाणारा हा श्लोक सगळ्यांना माहिती आहे. आणि अनेक वर्ष ज्या ठिकाणी कीर्तन सेवा होत आहेत त्या ठिकाणी हा श्लोक केव्हा म्हटला जातो याची पद्धतीही सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे साधारण आपण जर गडावर गेलात तर कीर्तन सेवा झाली की मग एक पद्धती आहे तिथे. काय? झाले कीर्तन शेवट गोड करा मनिधरा श्री जानकीच्या वर. म्हणजे आता आपली कीर्तन सेवा संपलेली नाहीये. पण कीर्तन सेवा झाली की हे म्हटलं जातं. आणि हे म्हटल्यानंतर उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे साधारण गडावरचा नियम असा आहे की आपण जर कीर्तन सेवेला गेलात तर कीर्तन सेवा समाप्त व्हायला लागली की मग हा श्लोक म्हटला जातो. आणि आपण जर गोंदवल्याला गेलात तरी हा श्लोक म्हटला जातो. कुठं? प्रसादाला गेल्यानंतर काय भलं मोठं आवार आहे. आपण गोंदवल्याला जाऊन आला असालच. काय भलं मोठं आवार आहे. आणि तिथे सगळे प्रसादाला बसलेत. आतून सगळे मोठमोठ्या पोझिशनवर काम करणारे लोक तिथं साधक म्हणून काम करतात की ज्यांनी ते आतून सगळं आणावं. आणि वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे. श्लोक झाला. आता भोजनाला सुरुवात झाली. आणि भोजन झाल्यानंतर आतून आता काही आणायचं शिल्लक नाही आहे. म्हणजे सगळ्यांचं भोजन होत आलेलं आहे. अशी जेव्हा वेळ येते ना त्यावेळेला आतमध्ये सांगायचं कसं. म्हणून तिथे जे मुख्य अधिकारी उभे असतात ना त्यांच्या मुखात हा श्लोक असतो. उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे आतमध्ये कळतं बाहेर काही आणायची आता आवश्यकता नाही. थोडक्यात काय तर जेव्हा वाढायचं आता बास झालं, आता सगळ्यांची भोजनं होत आलेली आहेत, हे सगळं झाल्यावर आत कळवावं याच्याकरता म्हणून हा श्लोक म्हणला जातो. अजूनही किमान आपल्या हातातला जो शिल्लक वेळ आहे तो बघता कीर्तन सेवा संपलेलीही नाहीये किंवा भोजनाचाही काही आता आस्वाद इथं आत्ता लगेच घेण्यासारखा नाहीये. तरी सुद्धा तुम्ही बुवा हा श्लोक म्हणला. काय कारण आहे? कारण एकच की आजच्या 1-1.5 तासाच्या कीर्तन सेवेकरता जे सूत्र म्हणून मांडायचं तेवढं सूत्र रूपानं आपल्या समोर ठेवतो. असं आहे की आपल्या घरी जर आपण आमच्यापैकी कोणाला तरी भोजनाला बोलावलं, जसं आता शिरगावकर काकांनी आम्हाला बोलावलंय, आणि आता घरी बुवा येणार म्हटल्यानंतर असेल नसेल तेवढा शिलकीतला सगळा तांदूळ काढला आणि त्याचा भात करून जर बुवाला दिला, अहो येणारे किती लोक आहेत, त्यांना किती लागतं, त्यातला कोणी डायबिटीसचा आहे का, हे सगळं बघितल्यानंतर मग ठरवून शिजवायचं ना. म्हणून लागेल तेवढं शिजवायचं. बरं असं आहे, ताटात भात वाढल्यानंतर आम्ही आमटी वाटीत द्या म्हणतो हो, नाही तर सगळंच भातावर वाढा. म्हणजे भाजीही भातावर, आमटीही भातावर, दही भातावर. आणि मग म्हणून म्हटलं मिळवून जेवणाऱ्यातले आपण लोक नाही. म्हणजे लागेल तेवढं काढून घ्यायचं, लागेल तेवढं पुरवठा तेवढंच घ्यायचं, मागणी तसा पुरवठा. या न्यायानं आजच्या दिवसाला लागेल तेवढं फक्त या अभंगाच्या निरूपणाच्या निमित्तानं बघायचं. म्हणून समर्थ म्हणाले, काष्ठाच्या पादुका, भुवांची क्षमा मागून म्हणतो, स्वामींच्या पायात स्मरणी हातात तुळशीची, काष्ठाच्या पादुका. समर्थांचं वर्णन तुकोबांनी जे केलेलं आहे त्या समर्थांनी उपासनेला दृढ चालवावे म्हणत असताना या जगामध्ये नेमकं असं काय आहे जे दृढपणे टिकणार आहे याच्यावर टिप्पणी केलेली आहे. तुम्ही म्हणाल बुवा दृढपणे टिकणार म्हणजे अखंडपणे एकाच स्वरूपात जसं आहे तसं टिकणं, याला दृढपणे टिकणं असं म्हणतात. असा विषय एका कीर्तन सेवेच्या 4 दिवसाच्या कीर्तन सेवेच्या ठिकाणी चाललेला असताना सहज म्हणून श्रोत्यांपर्यंत हा विषय मांडित असताना की उपासनेला दृढ चालवावे, या जगात दृढ कोण आहे
असं म्हटल्यानंतर श्रोत्यांपैकी एकानं हात वर केला. म्हटले बुवा आम्ही आहोत. म्हटलं म्हणजे आहोत ना. म्हटले दृढपणे टिकणारे. गेली म्हटलं किती वर्ष झाली. एवढ्या वर्षाचे तर कोणी नसतील आता, पण म्हटलं साधारण मला वाटतं 37 वर्ष आपण श्रावण महोत्सव करतोय, बरोबर आहे ना. त्यामुळे गेली 37 वर्ष आम्ही कीर्तन ऐकतोय श्रावणात. मग असं असताना म्हटलं तुम्ही दृढपणे टिकणारे कोण आहे असं विचारतात. आम्ही आहोत. मग त्यांना सांगावं लागलं, अहो म्हटलं दृढपणे टिकणारे म्हणजे आपण पहिली कीर्तन सेवा ऐकताना जसे होतात तसे आणि आता आहात तसे, याच्यात काही फरक आहे का नाही आहे. आहे ना म्हटले. काळाचा परिणाम काही अंशी का होईना पण त्या देहावर झालेलाच आहे, असा विषय तिथं मांडला. आणि ज्यांच्याकडे व्यवस्था होती त्यांच्याकडे गेलो. नात्यातलेच होते. गेल्याबरोबर ते म्हणाले, बुवा म्हटले आलेच आहात तर तुम्हाला जरा जुन्या संग्रहातले फोटो दाखवतो म्हणाले. म्हटलं बर. आणि म्हणून त्यांनी एक अल्बम काढला. त्या अल्बम मध्ये लहान मुलांचे काही फोटो होते. त्यातला एक फोटो कृष्ण स्वरूपामध्ये नटलेल्या एका लहान बालकाचा. फक्त गंमत अशी झाली की फोटोग्राफरनं फोटो काढायला आणि त्या मुलानं मान वळवायला एकच वेळ आली, त्यामुळे चेहरा काही स्पष्ट आला नाही. मी काकांना विचारलं, म्हटलं काका कोणाचा फोटो आहे हा. त्यांनी उत्तर असं दिलं की उपासनेला दृढ चालवावे, असं जो 35 वर्षाचा युवक तिथं उभं राहून म्हणत होता तो त्याच्या वयाच्या 6व्या-8व्या महिन्यामध्ये कसा दिसत होता त्याची म्हटलं प्रतिमा आहे ती, म्हणजे माझाच फोटो होता. म्हटलं प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट. त्यामुळं तो फोटो बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, आपण 6 महिन्याचे असताना जसे होतो तसे आता नाही. म्हणजे पर्यायानं तेव्हा जे करत होतो ते आता केलं तर लोक कुठेही बोलवणार नाहीत. त्यामुळे एक गोष्ट पक्की आहे की काळाचा परिणाम या देहावर, जगातल्या सगळ्या वस्तूंवर पूर्ण होतो. त्या दिवशीची सेवा झाली. 2 दिवसांनी दुसऱ्या काकांकडे मुक्काम होता. ते काही नात्यातले नव्हते, पण ते म्हटले या 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 बुवा स्वागत आहे आपलं. आणि म्हटलं काय हो, आपण कीर्तनामध्ये सांगताय की काळाचा परिणाम सगळ्या वस्तूंवर होतो, पण आमच्याकडे एक वस्तू अशी आहे म्हणाले ज्याच्यावर काळाचा परिणामच झालेला नाही. म्हटलं अशी कुठली वस्तू आहे बघावी तरी. आणि म्हणून त्याने आतमध्ये नेलं. आतल्या खोलीमध्ये एक समोर कपाट दिसलं. ते कपाट उघडलं. त्यात एक तिजोरी होती. ती तिजोरी उघडली आणि समोर एक नाही 2 सोन्याच्या विटा दिसल्या. तुम्ही म्हणाल बुवा त्यांचा पत्ता तेवढा देऊन ठेवला तर बरं होईल. असं आहे, वचने किम दरिद्रता, असू दे ना. त्या विटा बघितल्यानंतर ते म्हणाले बुवा तुम्ही म्हणालात ना की काळाचा परिणाम सगळ्या वस्तूंवर होतो, ही अशी वस्तू आहे म्हणाले ज्याच्यावर काळाचा परिणामच झालेला नाही. म्हणलं कशावरनं. आम्ही बाहेरच काढत नाही म्हणले. आम्ही बाहेरच काढत नाही. लक्ष्मी पूजनाला सुद्धा बाहेरूनच शुभ लाभ, आत काही नाही. आली पंचायत. कीर्तन सेवा करणाऱ्या कीर्तनकारानं, प्रवचन सेवा करणाऱ्या प्रवचनकारानं असे प्रश्न उपस्थित राहिले तर उत्तर काय द्यावं. सद्गुरूंना शरण जावं. जयाचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते वंदो श्री चरण श्री गुरूंचे. म्हटलं सद्गुरुनाथा आता आपणच याच्यावर काहीतरी उत्तर द्यायला मला बुद्धी द्या म्हटलं. आणि म्हणून जरा पुढे गेलो. त्यांना म्हटलं काका विटा बघू का. त्यांनाही विश्वास होता, म्हणजे आलेला बुवा बरा आहे हे त्यांना लक्षात आले. आणि म्हणून बघा म्हणाले. हातात दिल्या विटा छान मजबूत होत्या हो. आणि म्हणून त्या विटांच्या खाली एक कागद दिसला. तो कागद सहज हातात आल्याबरोबर मी त्यांना म्हणलं काका तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याचकडे आहे. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकल अशी अशी अवस्था नाही. म्हटलं तुमच्याचकडे. ते म्हणले कशावरून. पहा म्हणले कागद काय आहे. तेव्हाचं बिल सांभाळून ठेवलं होतं बरं का. लोक काय काय सांभाळून ठेवतील सांगता येत नाही. ते बिल सांभाळून ठेवलं होतं. त्यावर श्री तारीख लिहिली होती. आणि या गृहस्थांच्या पणजोबांनी विकत घेतलेल्या त्या सोन्याच्या विटा, त्यावर लिहिलं होतं आजचा भाव. त्या काळाचा. त्यावर लिहिलं होतं आजचा भाव 16 रुपये तोळा. किती. 16 रुपये तोळा. आणि खाली एक शिक्का मारला होता 1 तोळा = 12 ग्रॅम. आता काय हो. 1 तोळा = 10 ग्रॅम आणि
किंमत काही सांगायची गरज नाही आहे, प्रत्येकाला माहिती आहे. आत्ताच नुकतीच दिवाळी होऊन गेली. त्यामुळे म्हटलं काका कोण म्हटलं की काळाचा परिणाम होत नाही. म्हटलं पहा हा काळाचा परिणाम नाही का, सांगायचा उद्देश एवढा की घरदार सोनं नाणं पैसा अडका सगळे सोयरे सगळं आपल्याकडे आहे. पण सगळं आपल्याकडं असताना सुद्धा ज्याच्याकडं ते आहे तो कुठं पक्केपणानं इथं वस्तीला आलाय. आम्ही काही पक्केपणानं वस्तीला आलोत का? आमचा तरी म्हटलं जो पत्ता आहे ना तो पत्ता कुठं पक्का आहे. आणि म्हणून माऊलींनीच वर्णन केलं काय अवस्था आहे. पणजे गेले आजे गेले, पणजे गेले आजे गेले, पणजे गेले आजे गेले, वडील हिते जाती, पणजे गेले आजे गेले, वडील हिते जाती, मुलगे जाती ना तुही जाती, मुलगे जाती ना तुही जाती, कोण इथे राहती महाराज, कोण इथे राहती महाराज, कोण इथे राहती. हो माऊली म्हणाल्या पणजे गेले आजे गेले, वडीलही ते जाती. कोणीही इथं पक्केपणानं वस्तीला आलेलं नाही. म्हणून माऊली म्हणाल्या उपजे ते नासे, नासले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. मग आम्ही जर कालशरण आहोत, काळाच्या प्रवाहाच्या दिशेनंच वाहत जाणारे आहोत, काळाच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहण्याची क्षमता जर आमच्यात म्हणजे या मनुष्य देहात नाही, तर या जगामध्ये दृढपणे टिकणारं असं काय आहे. समर्थांचा प्रश्नच आहे ना, या जगात दृढपणे टिकणारं काय आहे. आणि म्हणून सिद्धांत असा आहे की जे अस्थिर आहे त्यातूनच स्थिराची निर्मिती होते. जे अस्थिर आहे त्यातूनच स्थिराची निर्मिती आहे. तुम्ही म्हणाल बुवा कशावरनं? दृष्टांत सांगतो. आठवडी बाजार, दाल बाजार. आमच्यासारखे नवीन आलेले बुवा 2-4 दिवस इथं राहायचं म्हटलं, जाताना काहीतरी घेऊन जाऊ. म्हणून आमच्या शिरगावकर बुवांना विचारलंच, म्हटलं काय हो इथून नेता येईल. त्यांनी काय सांगितलं हे मी तुम्हाला सांगणार नाहीये. काहीतरी नेता येईल म्हणून त्यांनी वस्तू सांगितली जी काय आहे ती. आणि म्हणून बाजार हाट करता करता एक गृहस्थ दिसले, हातामध्ये कापडी पिशवी. बर हल्लीच्या पिशव्या सुद्धा मोठ्या आणि 2 कप्पे असलेल्या, या वर्गाला माहितीये मला काय सांगायचंय ते. चांगली मोठी पिशवी. आणि म्हणून बाजार हाट करतायत. बाजार हाट करताना नियम असा आहे की प्रत्येक ठिकाणी जावं, तिथं जाऊन त्याचे भाव विचारावेत आणि ते लक्षात ठेवावेत. कुठं चांगलं काय आहे, कुठं कमी किमतीत योग्य मिळतंय हे लक्षात ठेवावं. आणि म्हणून घरातला बाजार हाट करण्याचं काम हे इकडच्या लोकांचं. इकडच्या लोकांचं म्हणजे संख्या जास्त आहे म्हणून म्हणलं. म्हणून पिशवी घेऊन गृहस्थ निघाले. बर भाजी घेतल्यावर कशावर काय टाकायचं हेही कळलं पाहिजे ना. नाही तर किलोभर टोमॅटो घेतल्यानंतर भोपळा दिसला म्हणून तो जर त्याच्यावर टाकला तर जे काय व्हायचंय ते पिशवीतच होऊन जाईल, घरी जाऊन काही करायची गरज नाही. म्हणून बाजार हाट करता 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 उन्हाळ्याचे दिवस हो. आणि तेवढ्यात रस्त्याच्या कडेला एक हातगाडी दिसली. हातगाडी बघितली आणि त्या गाडीवर पिवळ्या रंगाची रसरशीत, ज्याला कागदी लिंब म्हणतात, म्हणजे ज्यांच्याकडे बघितल्यानंतर आतली रेष न रेष स्पष्ट दिसेल अशी पिवळ्या रंगाची सुंदर अशी लिंब बघितली हो. आणि यांच्या तोंडाला पाणी सुटलं. तुम्ही म्हणाल बुवा तुमच्याही सुटलं का? साहजिक आहे हो. अशी कागदी पातळ सालीची लिंब बघितल्यानंतर का नाही आवडणार? ती बघितली मात्र, आणि ती बघितल्यानंतर या गृहस्थांना काही मोह आवरे ना. ते गेले आणि विचारलं भैया कितने को दिया? त्यांनी सांगितलं काय 60 रुपयाला 100 लिंब आहेत. द्या म्हटले, 60 रुपये सुटे देतो. 100 लिंब घेतली, सगळं घरी सामान घेतलं, घरी गेले. घरी गेल्यावर बर एवढं कार्य या भागाचं आहे. म्हणजे पिशवी घ्यायची, यादी घ्यायची, त्याच्यामध्ये सगळं टाकायचं, ते घेऊन घरी घेऊन यायचं. आणल्यानंतर ते घरी गृहस्वामिनी समोर ठेवलं. अहो पिशवीच उपडी केली हो.
एक नाही, दोन नाही, 100 लिंब घरभर पसरली. अहो एवढी लिंब बघितली आणि तिनं विचारला, हो एवढी कशाला आणली? त्यांनी सांगितलं, ठेव, फ्रीज आहे आपल्याकडं, फ्रीज आहे आपल्याकडं. आता मला सांगा, एखादं लिंबू आपण जर अगदी हिरवं असेल ते घेतलं तर 2-3 दिवस टिकेल. उन्हाळा असेल तर जास्तीत जास्त 2 दिवस, हिवाळ्यामध्ये टिकेल. त्यातला जो रस आहे तो रस जोपर्यंत वाळत नाही तोपर्यंत त्या लिंबाचा उपयोग आहे. म्हणून पूर्वी अशी पद्धत होती की माठाच्या खाली एक छोटीशी वाटी ठेवायची. तो माठ ज्याच्यावर ठेवलाय त्या तिवईच्या खाली आणि त्याच्यात लिंब ठेवायची. का? माठातलं पाणी जे झिरपेल ते त्या लिंबावर पडेल, म्हणजे लिंब जरा टिकतील. किंवा कापडामध्ये गुंडाळून ठेवायची. हल्ली असं झालंय प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळायची. आणि यानं तर सांगितलं, ठेव, फ्रीज आहे आपल्याकडं. आता मला सांगा, ज्या लिंबाचं आयुर्मान एखाद दुसऱ्या दिवसाचं आहे ते फ्रीज मध्ये ठेवलं तर कदाचित 4 दिवसानं वाढेल अजून. पण जिच्या हातामध्ये ती पिशवी दिली ती जर सुगरण असेल तर काय करेल? ती विळी काढेल, सगळी लिंब एकत्र घेईल, त्याच्या एकसारख्या फोडी करेल, चिनी मातीची बरणी आणेल, त्याच्यामध्ये त्या लिंबाच्या फोडी टाकेल, त्याच्यामध्ये आवडीचा जो मसाला आहे तो टाकेल, त्याला लागेल तेवढी काय मिरची असेल किंवा काही लागेल तेवढं मीठ असेल, साखर असेल तेवढं त्याच्यामध्ये घालेल आणि चांगलं हलवून तोंड बांधून ठेवेल. मी बरणीबद्दल बोलतोय. ते घट्ट तोंड बांधून ठेवेल. आता काय तयार झालं म्हटले? लिंबाचं लोणचं. ऐकल्यावरच एवढं पाणी सुटतं. मला सांगा, ज्या एका लिंबाचं आयुर्मान 1 आणि 2 दिवसाचं आहे त्याच्यावर जर योग्य प्रक्रिया झाली तर ते वर्षभर टिकतं. समर्थ म्हणाले की या कलियुगामध्ये जो मनुष्य देह मिळालाय ज्याचं आयुर्मान 100च वर्षाचं असलं तरी त्याच्यावर योग्य प्रक्रिया झाली तर ते चिरंतन टिकतं. उपासनेला दृढ चाल व्हावी, भूदेव संतांसी सदा लवावी. आणि म्हणून हे उपासना नामक कर्म करीत असताना या उपासना नामक कर्मातला असलेला एक महत्वाचा घटक कोणता? तर 3ऱ्या ओळीमध्ये समर्थ म्हणाले, सत्कर्म योगे वय घालवावे. मग नुसतं कर्म काय कामाचं? नुसतं कर्म केलं म्हणजे उपासना झाली का? तर म्हटलं त्याच्यात काहीतरी मिसळावं लागतं. जसं एखादा अलंकरण तयार करायचं असेल तर सोन्यात काहीतरी मिसळल्याशिवाय त्याला पक्केपणा येत नाही. हे जसं खरं आहे त्या पद्धतीनं नुसतं कर्म म्हणजे उपासना का? त्याच्यात काहीतरी मिसळायचं. म्हणून काय मिसळायचं? भगवंत 12व्या अध्यायात म्हणाले. काय मिसळायचं ते सांगितलं त्याने की ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. भगवंत म्हणाले, सर्वाणि कर्माणि, जी कर्म करशील ते सत्कर्म आहे का दुष्कर्म आहे याचा विचार न करता जी कर्म करशील ती मत्परः म्हणजे माझ्यासाठी करतोयस असं म्हण. आणि ज्या वेळेला कार्य करणाऱ्या कर्त्याचा कर्मबिंदू पक्का होतो त्यावेळेला तो कर्ता त्या कर्माशी एकरूप होतोच. तुम्ही म्हणाल, बुवा कशावरनं? दिवाळीचा सण आहे आणि म्हणून दिवाळीच्या सणाकरता नुकतंच लग्न झालेल्या मुलीचा आई वडिलांना फोन आला, आई काय या वर्षी आम्ही दिवाळ सणाला तुमच्याकडे येतोय. आणि म्हटलं नुसते नाही मग ह्या नाही घेऊन येते. वा वा वा, काय आनंद हो. जावई येताय, जावई येताय, जावई येताय, जावई येताय, काय आनंद. आणि म्हणून त्या सासूबाईंना एवढा आनंद झाला. अहो ऐकलत का? काय आपली मुलगी येते? बर, यांना त्यांना घेऊन येते जावई बापूंना. मग काय करायचं आपण? अहो ज्या दिवशी फोन येतो ना अनुभवी व्यक्तींनी सांगावं. जे हसले ते अनुभवी सद्गुरुनाथ. त्यामुळं फोन आला की सासूबाईंचं चालूच होतं, अगं बाई जावई येत आहेत, जावई येत आहेत. मग काय करायचं? काय करू? काय आवडतं त्यांना? मग एक दिवस सासरे बुवा म्हणतात, अगं काय पहिल्यांदा आल्यासारखे काय करतीयस? याच्या आधी आले नाहीयेत का? अहो तुम्हाला कळतं का? ते येत आहेत ना दिवाळीला, मग त्यांना आवडीच हे ते करूया.
मला सांगा, या दृष्टांतामध्ये ती सासू जावईमय होऊन जाते हो. कारण कर्म करणारी जी आहे ती सासू आहे. कर्म काय आहे? जावई बुवा येणार आहेत तेव्हा त्यांना काहीतरी खायला करायचंय, त्यांच्या आवडीचं करायचंय. हा ध्यास जेव्हा पक्का होतो ना, तेव्हा तो करता त्या कर्माशी केंद्रबिंदूशी पक्का घट्ट बांधला जातो. भगवंत म्हणाले, म्हणून तुला माझ्याशी घट्ट बांधून घ्यायचंय का? सर्वाणी कर्माणी, सगळी कर्म माझ्यासाठी करतोयस या न्यायानं कर. कशी करायची दृष्टांत सांगून आख्यानाकडे जातो. माझं घड्याळाकडे लक्ष आहे. कशी करायची? अहो असं आहे, आपण केलेली कर्म सत्कर्म आहेत का दुष्कर्म आहेत हे कोणी सांगावं? फार कठीण काम आहे ते. दृष्टांत आठवलेला सांगतो. साधारण सकाळी 7-7:30ची वेळ आणि एक मुलगा पाठीला दप्तर अडकून 12वी सायन्सचा मुलगा क्लासला निघाला होता. बरं, मला एक कळत नाही की स्कॉलर बॅच म्हणून जी काय म्हणतात ती पहिली बॅच सकाळी हे प्रत्येक क्लासवाले 7 वाजताच का ठेवतात माहित काय? त्याच्या मागची त्यांची भूमिका आहे आपल्याला सांगता यायची नाही. पण हा स्कॉलर बॅचचा असलेला पाठीला सॅक अडकून निघालाय. अगदी घराजवळच शाळा आहे, थंडीचे दिवस आहे. आणि जाता जाता त्याला रस्त्यावर एक भिकारी दिसला. थंडीनं बिचारा कुडकुडत होता, अंगात काही कपडे नाहीत. याच्या मनात दया आली हो. कालच कीर्तनाला येऊन गेला होता. सत्कर्म योगे वय घालवावे. यानं विचार केला, याच्यासारखं सत्कर्म दुसरं नाही. हे सत्कर्म केलं तर 12वीचं वर्ष आहे म्हणाले. त्यामुळं जो काय व्हायचा आहे तो फायदा होईल. आणि म्हणून हा जवळ गेला, विचारपूस केली, बाबा काय हवंय तुम्हाला? काही नाही, थंडी वाजतीये. थांबा जरा, आलो मी. ह्याच्या मनात आशा पल्लवित झाल्या, हा काय घेऊन येतोय. म्हणून हा मुलगा यानं विचार केला, क्लास गेला तरी चालेल म्हणाले. एक दिवस क्लास बुडला तरी हरकत नाही, पण सत्कर्म योगे वय घालवावे. आणि म्हणून घरी गेला. घरी गेल्यानंतर फडताळामध्ये ठेवलेलं एक तेलाची बाटली दिसली, खायचं तेल, गोड तेल. घेऊन आला आणि आल्याबरोबर, बाबा काळजी करू नका बरं का, तुम्हाला काय थंडी वाजतीये, चांगलं मालिश करून देतो म्हणाले. आणि म्हणून यांना हातावर तेल घेतलं बचक भर आणि चांगलं चोपडून काढलं. अभ्यंग स्नान. समजणे वाले को इशारा सद्गुरूना. त्यामुळं ते चांगलं चोपडून घेतलं आणि यांना आशीर्वादच दिला. काय? कल्याणमस्तु. याला आनंद झाला. सत्कर्म योगे. वा म्हटलं, काल ऐकलं होतं कीर्तनात, बरं वाटलं. झालं. आता हा वर्गा क्लासला निघाला पुढं. आता झालं असं हो, ते गोडे तेल चांगलं अंगाला चोपडलं होतं. हा भिकारी ज्या रस्त्यावर बसला होता फुटपाथवर, तिथून अगदी थोडं 100 मीटर अंतरावर कन्स्ट्रक्शनचं काम चाललं होतं. आणि लाल मातीचा ढिगारा, काळ्या मातीचा ढिगारा. मातीचा ढिगारा म्हटल्याबरोबर तिथं काय असणं साहजिक आहे हो, मुंग्या. आणि त्या चांगल्या हो, मोठ्या लाल रंगाच्या, बिनबुलाय मेहमान. जिथून वास आला तिथून त्या निघाल्या लाईनशीर. एक वेळ म्हटले, कीर्तनानंतर तीर्थप्रसादाकरता रांग मोडेल, पण यांची रांग मोडायची नाही म्हटले. एका रांगेनं निघाल्या आणि जिथून वास येतोय त्याच्यावर बसल्या. म्हणजे अहो, ज्याच्या अंगाला तेल लावलं होतं ना, त्याच्या अंगावर चढल्या. अगदी कडकडून चावायला लागल्या. अगदी मेलो 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 ओरडायला लागला. अहो, 10च मिनिटापूर्वीच्यानं तुझं कल्याण असो असा आशीर्वाद दिला होता, तो आता ओरडायला लागला, आग लागो तुझ्या घराला. अरे काय हे? आणि तोपर्यंत वेळ पुढे गेला. पुढच्या बॅचच्या मुलांची वेळ आली क्लासला जायची. बर, 7ची स्कॉलर बॅच, त्याच्यानंतर 1.5-2 तासाची बॅच, जरा थोडीशी काय प्लॅटिनम. आणि म्हणून 4-2 मुलं निघालेली. त्यांनी बघितलं हा काहीतरी अंगाला खाजवत बसलाय. म्हटले वेळाच दिसतोय, ह्याला चांगला चोपून काढावा. म्हणून पलीकडं उसाची काणकी पडलेली दिसली. एक उचललं आणि बदड बदड बदडला हो याला. हा ओरडतोय, मारू नका मारू नका मारू नका मारू नका. पण बदडलं यथेच्छ. आणि ती काणकी बाजूला टाकल्याबरोबर जसे बिनबुलाय आले होते ना याच्या अंगावर चढत, तसे म्हटलं त्या अंगावरनं उतरले आणि उसाच्या काणक्यांवर जाऊन बसले. झालं.
जो मगाशी ओरडत होता मारू नका भलं नाही होणार तुमचं, तो म्हणायला लागला भलं होईल तुमचं. आता मला सांगा, ऐकलेल्या दृष्टांतावरनं सत्कर्म कोणतं आणि दुष्कर्म कोणतं? पहिलं सत्कर्म म्हणायचं तर मुंग्या अंगावर चढल्या हे दुष्कर्म, आणि दुसरं दुष्कर्म म्हणायचं तर मुंग्या अंगावरच्या उतरल्या. भगवंत म्हणाले, कशाला विचार करतोस? सत्कर्म कोणतं, दुष्कर्म कोणतं, कशाला विचार करतोस? काही कारण नाही. सर्वाणि कर्माणि, जे जे करशील ते मत्परहा, जसं तत्परहा तसं मत्परहा, माझ्यासाठी करतोयस एवढंच लक्षात ठेव. आणि ते केलंस ना, म्हणून उपासनेचं साधं सोपं गणित एवढंच, सर्वाणि कर्माणि आणि मत्परहा, माझ्यासाठी करणं. ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः. कसं? अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. आणि मला वाटतं गेली अनेक वर्ष किंवा अगदी या वर्षभरामधलं आपण जर बघितलं ना, तर श्रीराम जय जय राम हे नामस्मरण या हिंदी प्रांतामध्ये मराठी लोकांनी जमून एवढ्या मोठ्या प्रमाणात करणं, हे मला वाटतं एकमेव या भारतातलं उदाहरण असावं, बाकी काही नाही. की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकत्र जमावं आणि भगवंतांचं नाम घ्यावं, त्या ऊर्जेचा अनुभव घ्यावा, आणि अशा पद्धतीची एखादी कीर्तन मालिका ही प्रसृत करावी. काय मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्या ठिकाणी असलेल्या या अनन्यतेला नमस्कार करतो. आणि अशी अनन्यता ही कोणाच्या ठिकाणी दिसली? म्हणून घागर में सागर भरणा म्हणतात, तेवढाचसा फक्त निरूपणाचा भाग आपल्या समोर ठेवलाय. एवढंच लक्षात ठेवायचं की सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परहा, माझ्यासाठी केलंय एवढाच भाव ज्या भक्ताच्या ठिकाणी असतो, भगवंत म्हणाले हाच अनन्य भाव त्याच्या कल्याणाला कारणीभूत ठरतो. शरण दिघा हरिला अनन्य हरिला शरण दिघा अनन्य हरिला शरण दिघा. शरण दिघा अनन्य हरिला शरण दिघा. तारक तो जगदीश्वर लाडुनी, तारक तो जगदीश्वर लाडुनी, तारक तो जगदीश्वर लाडुनी, तारक तो जगदीश्वर. शरण दिघा हरिला शरण दिघा शरण दिघा शरण दिघा. धीर धन धन दे रे ना धी दे रे ना धी. सद्गुरुनाथ